विशाल सर बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचा निर्णय घाटी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा कॅन्सर रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात ते अत्यंत लोट माता गरीब कुटुंबातले असतात. त्या ठिकाणी त्यांना सिटी स्कॅन किंवा MRI करण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध आजच्या घडीला ज्यांना कितीच्या फीस लागते की कुठं 350 लागतात कुठं 1800 रुपये लागतात. ही सर्व निर्णय करण्यात आलेले 50% सवलतीमध्ये त्यांच्या आता सिटी स्कॅन पण होणार, MRI पण होणार आणि त्यांची जी काही रक्कम आहे ही रक्कम ती आम्ही आमच्या DPC मधून त्यांना वर्ग करणार आहोत. म्हणून रुग्णाला एक मोठा दिलासा द्यायचा आम्ही प्रयत्न केले. दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था अनेक ठिकाणी पाहायला आले, अनेक तक्रारी त्याच्या प्राप्त होतात. म्हणून सर्व आमदारांना आम्ही आमच्यातर्फे सूचना दिलेल्या आहेत. त्यांना 1-1 कोटी रुपयाचा वेगळा निधी फक्त स्मशानभूमीसाठीच वापरण्यासाठी त्यांना आज आदेशित कलेक्टरने केले आणि तातडीनं ज्या ठिकाणी शेड नाही किंवा मृताची वितळणी होती त्यासाठी तो निधी आता तातडीने वितरित सुद्धा केलेला आहे. तिसरा महत्त्वाचा आहे की आम्ही या शहरामध्ये एक अभियान राबवणार आहोत ज्याला हा ग्रीन हरित संभाजीनगर हे नाव आम्ही त्याला दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी मग ते शाळा असेल, कॉलेज असतील किंवा विभागातला अधिकारी असेल त्यांनी पूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवायचं आहे. त्यामध्ये आमदार, मंत्री, खासदार हे सर्व सहभागी होतील. चौथा महत्त्वाचा निर्णय आमचा वंदे मातरम सभागृह अनेक दिवसापासून बंद पडलेलं होतं. त्याच्याकडे अवघ्या 50 लाखासाठी त्याची दुरावस्था होत होती. त्याचा सर्व खर्च 50 लाखाचा हा आम्ही स्वतः उचललेला आहे आणि ते सभागृह उद्याच्या नंतर कॉर्पोरेशनकडे कसं हस्तांतरित होईल त्या डिपार्टमेंटची मान्यता घेऊन तसं आम्ही त्या खाटला सुरू केलेला आहे आणि ते कॉर्पोरेशन यापुढे ते मेंटेन करतात. अनेक योजना ज्या गावामध्ये या पावसाळ्यामध्ये विजापूर पडून मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि असे एवढं काही गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा तातडीने ते यंत्र जे आहे ते बसवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी सुद्धा वितरित केला. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा सुद्धा प्रश्न आमच्या सदस्यांनी उपस्थित केला. त्या संदर्भामध्ये निधी राखून ठेवलेले कुठेही कोणत्याही महापुरुषांच्या पुतळा असेल त्याचे वास्तू सुशोभीकरण असेल त्यासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही. या सगळ्या सूचना मी कलेक्टरना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी ते करतील. नियोजनासाठी सरकारने पैसेच दिलेले नाही तर तुम्ही नेमका काय केला काय सरकारकडून पैसे कधी वितरित होणार आहे सरकारचा भाग म्हणून मला त्याची जाणीव आहे, कधी विना होणार आहे आणि या सगळ्या प्रोसेसला तुम्हाला जवळपास 15 ते 20 दिवस लागतील. म्हणून त्याच्या पैशाचा कुठेही अभाव असणार नाही, पैसे हे त्यासाठी दिले जातील. पण ग्रामीण भागावर नियोजनामध्ये अन्याय झाला असं आम्हाला वाटतं. ग्रामीण भागामध्ये मागच्या वेळेला जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये युडीच्या मार्फत जे काही खर्च करण्यात आला होता 40-45 कोटी रुपयाचा त्यांचा आक्षेप होता. यापुढे असं कधी होणार नाही. ग्रामीण भाग असो का शहरी भाग असो यांना समान निधी दिला पाहिजे हे सर्वांना सांगितलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं नियोजन आम्ही करणार आहोत. जालन्यातील प्रकार समोर आला आहे, अनुदान घोटाळा समोर आला, शेतकरी असताना अनुदान 34 कोटी रुपयांचा घोटाळा नाही. या संदर्भामध्ये आताच्या घडीला माझ्याकडे माहिती नाही, परंतु जरूर माहिती घेऊन त्या संदर्भामध्ये आपण योग्य तो कारवाई करण्याच्या सूचना. पर्यटनाची राजधानी CCTVचा प्लॅन झाला का? त्याच्यावर तुम्ही बोलला होता की CCTV सगळीकडे लावायचं. आमच्याकडे आता मी संभाजीराजे संस्कृती गडी आहे गडीसाठी तिथं सोलार बसवण्यासाठी 1 कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केलेली आहे. तिथं 1 कोटी रुपये देणार आहे. रत्नापूर आणि कन्नड ह्या भागामध्ये CCTV बसवण्यासाठी 12 कोटीचा प्रस्ताव आला. त्यावर सुद्धा विचार चालू आहे. निश्चित त्याला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत. म्हणून एकंदरीत शहरातल्या असलेल्या आता बियाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही लोक कच्ची पावती देत आहेत, काही लोक काही आणखी त्याच्या एका खात्याच्या कोणीबरोबर दुसरं काही घ्यायला लावतात. त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यासाठी असलेले कर्ज काही बँका टाळाटाळ करतात. येत्या सोमवारी कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली त्यांची एक बैठक आयोजित केलेली आहे. त्या बैठकीमध्ये सर्व बँक अधिकाऱ्यांना बोलून
काय अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवल्या जाणार आहेत. कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याचं कोणीच समर्थन करणार नाही, परंतु याला जे जबाबदार आहे त्याला सोडणार सुद्धा नाही. महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा आणि ठेकेदार सुद्धा कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला नाही. असं नाही. जोही त्या ठेकेदारांनी बांधलं म्हणून काय कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी पाहायचंच नाहीये असं तर त्याचा भाग नाही. सुपरविजन हे कॉर्पोरेशनचा अधिकारी करत असतो, म्हणून त्याची सुद्धा जबाबदारी तेवढीच असते. म्हणून जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. निश्चित 7 दिवसामध्ये त्याचा अहवाल आमच्या समोर येणार आहे. भाजपचं आंदोलन सुरू आहे, त्याला धरून राजू सचिव म्हटले की बच्चू कडू सरकार दुर्लक्ष करतो तर सरकारला पुरवायची वेळ आहे. आता हे आंदोलनाचा भाग आहे. आंदोलनामध्ये अशी सगळ्या घोषणा किंवा असे वाक्य वापरले जातात, परंतु शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या कोणत्याही आंदोलन असेल त्याचं शासन गंभीरतेने लक्ष देत असते आणि त्याचं कॉग्निशन घेऊन योग्य तो त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतो. आम्ही शिवसेनेमध्ये आता गेल्या आठवड्यामध्ये अनेक मोठ्या मान्यवरांना त्यांचा प्रवेश जो सांगण्याचा पैलवान तर त्याला म्हणून हे प्रवेश प्रक्रिया प्रत्येक पक्षामध्ये